Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाराष्ट्र मुंबई भाजपचे अध्यक्ष श्री आशिषजी शेलार, त्याचप्रमाणे विले पार्ल्याचे लोकप्रिय आमदार आवडी साहेब, संजयजी उपाध्याय, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाधिकारी व मंचावरील इतर उपस्थित असलेले भाजपचे सर्व पदाधिकारी, आरपीआयचे कार्यकर्ते पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व उपस्थित बंधू भगिनी, खरं म्हणजे काल माझी महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी भाजपने जाहीर केली आणि आजचा खरा पहिला दिवस प्रचाराला सुरुवात करण्या अगोदर मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या मनात जी श्रद्धास्थानं आहेत त्यांना मी आवडी साहेबांवर भेटी दिल्या. दुपारी रामदासजी आठवलेंना भेटलो. मला आश्चर्य वाटलं की अजून मी प्रचाराला सुरुवात केली नाही, परंतु काही व्यक्तींनी समाज माध्यमातून सोशल मीडियावरती माझ्यावरती टीका करायला सुरुवात केली. फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्याने अनेक गुन्हेगारांना फासापर्यंत पाठवलेलं आहे. गुन्हेगारांच्या वतीने अनेक युक्तिवाद करण्यात आले होते. या अशा आरोपांना उत्तर देणं मला सहज शक्य होतं, पण मी दिलं नाही. कारण राजकारणात फक्त एकाने टीका केली म्हणून दुसऱ्याने टीका करायची हा माझा उद्योग नाही. मला सकारात्मक कामं करायची आहे. या मतदारसंघामध्ये जे अनेक जटिल प्रश्न आहेत ते प्रश्न कशा रीतीने सोडवता येतील आणि राजकारणातून समाजकारणातून देशाची सुरक्षा, देशाची स्थिरता कायम ठेवण्याकरता आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमितजी यांना कशा रीतीने मला सहाय्य करता येईल, मी काय माझं योगदान देऊ शकतो, हे माझे सतत प्रयत्न राहतात. मला हे सांगायला निश्चित आवडेल की मुंबई प्रदेशचे अध्यक्ष हे वयाने जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी राजकारणाचा त्यांचा अनुभव मोठा आहे आणि म्हणून मगाशी मी बोलताना त्यांना विनंती केली. मी बोलताना राजकीय भाषण कधी केली नाही, त्याच्यामुळे काही चुकलं, बोलताना पायरी घसरली तर कृपया तुम्ही राजकीय अनुभवाचा, वडिलकीच्या अनुभवातून मला मार्गदर्शन केलं तर मी ती केव्हाही मुक्त मनाने स्वागत करेन. चुका होणं ही गोष्ट मी आपल्या विभागाचे अध्यक्ष, भाजपचे अध्यक्ष सावंतजींना देखील सांगितलं. परंतु एक लक्षात घ्या की अकारण मला छेडण्याचा प्रयत्न करू नये. मला कठोर भाषा वापरता येते. न्यायालयात तुम्हाला माझा युक्तिवाद ऐकण्याचा कधी प्रसंग आला नसेल, परंतु ज्यांनी युक्तिवाद ऐकला आहे त्यांना देखील मी माहिती आहे की उज्ज्वल निकम ही चीज काय आहे. म्हणून आज या देशामध्ये आपल्या पंतप्रधान नेहमी म्हणतात मी सेवक आहे, मी प्रधान सेवक आहे. मी आपल्या साक्षीने सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या विभागाचा देखील प्रधानमंत्री स्वतःचे प्रधान सेवक असल्यामुळे मी आपला सेवक राहील. आपण मुक्त मनाने केव्हाही मला सांगू शकतात. अडचणीत माझे फोन नंबर मी सगळ्यांना दिलेले असतात. केव्हाही फोन करून सांगू शकतात की आमची ही अडचण आहे. आणि म्हणून आज मला खऱ्या अर्थाने आपल्याला समाज जीवन जर सुधारायचं असेल, राजकारण वाईट आहे असे सांगणारे महाभागही मला काही भेटले, परंतु या सगळ्या महाभागांना मी हे सांगू इच्छितो की राजकारणातून देखील चांगली कामं करता येतात, जनतेच्या उपयोगी धावू शकतात, लोकांना मदत करू शकतात आणि त्यात जे मानसिक स्वास्थ्य मिळतं हे
कल्पनेच्या बाहेर असते. हीच भावना येऊन मी आज राजकारणात. भारतीय जनता पक्ष असा एक मोठा पक्ष आहे की ज्याची मनाची श्रीमंती ही मोठी आहे. या पक्षामध्ये आज या महायुतीमध्ये अनेक लोक आहेत. रामदासजी आठवले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्व दिलं आणि त्याकरता त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. बाबासाहेबांनी जी घटना बनवली होती की या घटनेमध्ये पीपल एज्युकेशन सोसायटी मध्ये कोण मेंबर्स असावे, 7 दलित असतील, 4 इतर याच्यामध्ये असतील, ओपन कॅटेगरी. हे करण्याचा उद्देश बाबासाहेबांचा काय महान होता की जातीतला सलोखा टिकला पाहिजे, धार्मिक वाद होऊ नये, याकरता देखील बाबासाहेबांचा कटाक्ष होता. रामदासजी आठवले यांनी मला काही महिन्यापूर्वी पीपल एज्युकेशन सोसायटी मध्ये आपण येणार का, आपण ट्रस्टी म्हणून या अशी विनंती केली. मी त्याला होकार दिला, कारण आम्हाला ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी शिक्षण संस्था स्थापन केली त्याचा उद्देश हा आपल्याला सफल करायचा आहे, समाजामध्ये सगळ्या घटकांना घेऊन चालायचा आहे. परंतु काही लोक विषारी प्रचार करतात, घटना बदलली जाणार आहे. ही घटना कधीही कुणीही बदलणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. परंतु काही वेळाला गोबेल्स प्रचार केला जातो की अब की बार 400 पार असं म्हटल्यानंतर घटना बदलण्यासाठी आहे, असा देखील भीतीचा बागुलबुवा निर्माण केला जातो. लक्षात घ्या की मी पाकिस्तान मध्ये गेलो होतो, इस्लामाबाद येथे होतो. कसबला फाशी दिल्यानंतर भारत सरकारचं अधिकृत 4 जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं, त्यामध्ये मी होतो. आणि त्याच्यानंतर पाकिस्तान्यांनी काय तिथे जो कट रचला आहे त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे ही छाननी करण्याकरता अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे मी आणि भारत सरकारचे 3 अधिकारी गेलो. आमची छाननी झाल्यानंतर शेवटच्या दिवशी हे ऑन रेकॉर्ड आहे म्हणून तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टचे अटॉर्नी जनरल यांना ज्यावेळेला आम्ही भेटलो त्यावेळेला माझी अटॉर्नी जनरलची ओळख करून दिली. त्याला अटॉर्नी जनरलने मोठ्या अभिमानाने मला सांगितलं की निकम, तुमची भारताची घटना ही जगातील एक अलौकिक अशी आहे. तुमचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आम्ही पाकिस्तान मध्ये देखील वापरतो, लक्षात घ्या. आणि त्याच अटॉर्नी जनरलने मला पुढे असं सांगितलं की या देशामध्ये तुमच्या देशातील सर्व धर्मभाव जोपासला जातो, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या अंगावरती मुठभर मांस चढलं. कारण असं आहे की एका शत्रू राष्ट्र देखील आपल्या देशामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक पुण्या गोविंदाने राहतात, याचा आश्चर्य वाटतं. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, आपल्याला समाजामध्ये जे काही विषवृत्ती पेरण्याचा प्रयत्न करतात, हा जातीचा, ह्या धर्माचा तो भेद गाडून टाका. आणि या जागे ही निवडणूक नुसती महत्वाची नाही तर अतिमहत्वाची आहे. कारण असं आहे की आपला देश आज एक महासत्तेकडे चाललेला आहे. जगामध्ये कोणत्याही राष्ट्राने 2 देशातील युद्ध थांबवलेलं नाही. परंतु भारत ही कशी महासत्ता झालेली आहे की या महासत्तेने रशिया व युक्रेन येथील युद्ध काही दिवसाकरता थांबवलं. थांबवण्याचा उद्देश या युद्धजन्य देशामध्ये जी आमची मुलं शिकत होती, फक्त भारताचीच मुलं नाही तर पाकिस्तान मध्ये देखील, बांगलादेश मध्ये देखील इथली मुलं देखील शिकत होती, त्यांना परत पाठवण्याचं अभिवचन आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी केलं. कसोशी
मी हा भेदभाव मानला नाही. त्या कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, पण ती मुलं शिकतात आहेत परदेशामध्ये. त्यांच्या जीवाला युद्ध धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून कोणी काही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आपला केला तर आपण या गोबेल्स प्रोपगंडापासून सावध असलं पाहिजे. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. हे राजकीय भाषण नाही, हे मी उद्यापासून बोलतो. माझा दावा असतो, मी ज्या व्यक्तीला बघतो, ज्या व्यक्तीला पाहतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची, कशा प्रवृत्तीची आहे हे सहज ताडू शकतो. आणि म्हणून तुम्हाला एवढाच आश्वासित करू इच्छितो की न्यायालयातला उज्ज्वल निकम तुम्ही पाहिला आहे, परंतु तुमच्या हक्काकरता झगडणारा हा वकील देखील संसदेत तेवढ्याच तर्फेने काम करेल याची तुम्हाला खात्री देतो. जय हिंद, जय भारत. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.